SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. लाडक्या बहिणींना मिळणार पूर्ण पैसे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा केले. किमान शिल्लक आणि इतर शुल्कांच्या नावाखाली बँकांनी यातील पैसे कपात केले. त्यामुळे महिलांना या योजनेतील संपूर्ण पैसे मिळू शकले नाही. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने बँकांना कोणतेही शुल्क कपात न करण्याचा आदेश, खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम लाभार्थी महिलांना देण्याचा आदेश दिले आहे. आमच्या पैशातील बराचसा भाग बँकांनी किमान शिल्लक आणि इतर शुल्कांच्या नावाखाली कापला, अशा तक्रारी राज्यभरातून आल्या. राज्य सरकारने महिलांच्या आकारणीची दखल घेत आणि महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी तसेच आवश्यक त्या सूचना बँकांना दिल्या. तटकरे यांनी याबाबतची माहिती X या समाजमाध्यमावर दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना दिल्या. लाभार्थींचे कर्ज थकीत असले तरी लाडकी बहीण योजनेत मिळालेले पैसे त्या कर्जदारासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थींचे खाते गोठण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी बँकांना दिला आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.